सेवा धर्म बघा काय असतो ते. बागेमध्ये माळीगण भेटले. माळीगणांना विचारलं आम्ही कुठली फुलं घेऊ. माळीगणांनी सांगितलं अमुक अमुक फुलं आहेत, आम्ही आमच्या हाताने घेतो. ठीक आहे, त्या बाजूला जा बाळांनो. बागेमध्ये मोराची पिसं पसरलेली आहेत. लक्ष्मणांनी मोराची पिसं गोळा केली, लक्ष्मणांनी फुलं गोळा केली, लक्ष्मणांनी फुलांचे हार गुंफले. हार श्रीरामांना मनगटाला, दंडाला, गळ्यात घातले, मस्तकावरती बांधला आणि त्या हारामध्ये सुंदरसं मोराचं पीस गुंफलं. भगवान श्रीराम आधीच असीम रूप माधुर्याचे आणि मग लक्ष्मणांनी केलेल्या सेवेमुळे श्रीराम तर अजून चित्ताकर्षक दिसत आहेत. एवढ्यात श्रीराम दचकले, लक्ष्मणांचा हात हाती घेतला, म्हणाले लक्ष्मणा तुला काय ऐकायला आलं? लक्ष्मण म्हणाले इथून पुढे आता मला ऐकायला येणार नाही, मला दिसणार नाही आणि मला जिव्हा असून बोलायचं पण नाही, कारण ही माझी सेवा आहे. अरे लक्ष्मणा कशाचा तरी आवाज झाला. म्हणाले आवाज झाला? दादा नाही. अरे वेड्या, काहीतरी आवाज झाला, वेगळाच आवाज झाला. श्रीरामांना जो आवाज ऐकायला आलेला होता तो जानकी मातेनं जगदंबेच्या मंदिराकडे येताना जी पावलं बागेमध्ये टाकली त्या पावलांना असलेल्या सोन साखळ्या, नूपुरांचा झंकार श्रीरामांना ऐकायला आला, लक्ष्मणांना ऐकायला आला. पण अशा वेळी ज्याला ऐकायला येऊनही जो बहिरा, दिसूनही जो आंधळा आणि बोलता येऊनही जो मुका होतो तो सेवा करतो, ती खरी सेवा आहे. गोस्वामी तुलसीदास वर्णन करतात भगवंताला जो दिव्य असा सुंदर असा आवाज ऐकायला आला. कंकन किनी नूपुर धुनी सुनी कहत लखन सन राम हृदय गुनी मानहु मदन दुंदुभी कंकन किंकिनी नूपुर धुनी सुनी कंकन किंकिनी नूपुर धुनी